साखर सोडली, तेल कमी केलं, जिम लावली, झुंबा लावला, व्यायाम केला, चाललो तरी पण काय वजन कमी होत नाही. सगळं पाळलं, बाहेरचं खायचं सोडलं तरी पण वजन कमी होत नाही. तर मंडळी 5 गोष्टी आहेत, जी 5 पथ्य आहेत, ती जर तुम्ही पाळली ना, तर तुम्हाला खरंच वजन कमी व्हायला किंवा आपला फॅट लॉस व्हायला मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी झालं, की आपण अगदी व्यवस्थित छान दिसायला लागतो. तुम्ही आता माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा, त्यात मी कशी दिसायचे आणि जसं वजन कमी होतं, तसं माणूस व्यवस्थित दिसायला लागेल. त्यासाठी झोपही इम्पॉर्टंट असते, जी की मला नसते. तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये सांगते. कारण तुम्ही काय बोलायच्या आधीच मी सांगते, कारण मला झोप प्रॉपर नसते. ज्याची त्याची एक काहीतरी एक म्हणतो ना निगेटिव्ह वीक बाजू असते, की ज्याच्यामुळं आपल्याला त्रास होत असतो. आता माझं स्वतःचं की नाईट शिफ्ट ही आहे माझी निगेटिव्ह बाजू किंवा वीक बाजू. तर अशी कुणाची ना कुणाची वीक बाजू असते. पण एवढं सगळं सांभाळून जर आपण वजन कमी करत असू ना, तर आपल्याला आपलं प्राऊड फील झालं पाहिजे. भरपूर जणांचं वजन कमी झालेलं आहे आणि आज मी तुम्हाला 5 अशी पथ्य सांगणार आहे, की जी पाळली ना, म्हणजे साखर सोडा, काय करा, वजन कमी होत नाहीये ना, मग ही 5 पथ्य एकदा तुम्ही पाळून बघा. हे 5 नियम तुम्ही स्वतःला लावून बघा. ह्या 5 टिप्स तुम्ही फॉलो करून नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आपल्या युट्यूब चॅनलवर 19,500 सबस्क्रायबर झालेले आहेत. त्यासाठी मनापासून थँक्यू. तुम्ही असाच माझ्यावर विश्वास ठेवला आणि भरपूर जणांचं वजन कमी झालं. खूप जण मला भेटण्यासाठी मेसेजेस करतात. म्हणजे खूप छान छान असं मला वाटतं, की आपल्यावर म्हणजे लोकांचं एवढं प्रेम हे झालेलं आहे, की म्हणजे एवढं लोकांचं वजन कमी झालेलं आहे. त्याचा मलाही खूप आनंद आहे. तुमचाही असा कॉन्फिडन्स वाढत राहो. तुमचंही असं तुम्ही अनहेल्दी असाल तर तुम्ही हेल्दी राहा, अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघून आवडला तरच चॅनलला सबस्क्राईब करा. कंपल्शन नाहीये, जबरदस्ती नाहीये. व्हिडिओ आवडला तरच चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. आता सगळ्यात पहिलं पथ्य आहे ते म्हणजे पोट भरा, ताट नका भरू. आपल्या पोटाला जेवढी गरज असते तेवढंच अन्न ताटामध्ये असलं पाहिजे. म्हणजे आता एक ताट घेतलंय, भाजी घेतली, डाळ घेतली, चपाती भाकरी काय घेतली, सलाद घेतलंय. पण आता थोडासा कालचा फरसाणा शिल्लक आहे तो घेते. थोडंसं ना, थोडेसे 4 चिप्स राहिलेले आहेत कालच्या डब्यातले ते घेते. 2 बिस्किटे सादळून जातील ते पण घेते. थोडंसं वाटीभर दही ठेवलेलं आहे. दही चांगलं असतं पण साखर टाकलेलं. वाटीभर दही आहे, मग तेवढं साखरेभर खाऊन टाकते. आता रात्रीचा जरा मसाले भात शिल्लक राहिलेला आहे तो पण आता घेते. हे असं जर ताट भरलं तर कसं होणार, बरोबर? असं नाही की शिळं अन्न टाकून द्यायचंय, असं नाही की घरातल्या गोष्टी वेस्ट घालवायच्यात. पण ते जर खायचंय ना आपल्याला, तर मग एवढं सगळं खाऊन उपयोगच काय, बरोबर का नाही? एकतर करताना मापात करायचे. दुसरी गोष्ट म्हणजे शिळं राहिलं तर मग ते नाश्त्यामध्ये खाल्लं तरी चालतं. पण ते एकाच टायमिंगला ताटामध्ये एवढं सगळं खाणं चुकीचं असतं आणि याचमुळे आपलं वजन, आपल्याला वाटतं आपल्याकडं डाळ आहे, प्रोटीन आहे, भाजी आहे, फायबर आहे, सलाद आहे, फायबर आहे, चपाती घेतलेले, कार्ब्स आहेत, सगळं आपल्या ताटामध्ये आहे. पण एक्स्ट्राचे जे आयटम अजून आपण ताटामध्ये घेतोय त्याचं काय? त्यामुळं पोटभरीच्या गोष्टी ताटामध्ये असल्या पाहिजेत. ताट भरलेलं असलं नाही पाहिजे, बरोबर? हे पहिलं पथ्य आहे, तुम्ही फॉलो करून बघा. बघा तुम्हाला फायदा होतोय. दुसरं दुसरं पथ्य आहे चहा पिण्याची. खूप इच्छा झाली, चहा प्यायचा आहे, गोडाचा प्यायचा आहे, साखरेचा प्यायचा आहे, काही हरकत नाही. चहा प्यायचा आहे, पण त्याच्याबरोबर जोडीदार बिस्किट नाही घ्यायचा, ब्रेड नाही घ्यायचा, पाव नाही घ्यायचा, बेकरीचा कोणताच पदार्थ चहा बरोबर घ्यायचा नाही. चहा प्यायचा आहे ना, प्या. त्याच्याबरोबर थोडेसे हलके फुटाणे खा. हलके नाही, फुटाणे खा. त्याच्याबरोबर थोडेसे शेंगदाणे खा. काहीही प्रॉब्लेम नाही. पण चहा बरोबर चहाची इच्छा होणं हे काही आपल्या हे नसतं. आपल्याला होती इच्छा, होते इच्छा पूर्ण करावीशी वाटते, आपल्या जिभेला चव येते खायची. त्यामुळे चहा प्या. त्याच्याबरोबर मैद्याचा कुठलाही पदार्थ, बाहेरचं बिस्किट खाऊ नका. इच्छा तृप्त झाली बास. अगदीच इच्छा होतीये ना, एक बिस्किट खाल्लं तरी चालतंय, पण बिस्किटचा पुडा खायचा, 4-4 खाऱ्या खायच्या, जी की मला खूप वाईट सवय होती. मी माझ्या सवय सांगत असते तुम्हाला ऍक्च्युली. तर हे दुसरं तुम्ही पथ्य पाळा, की चहा प्यायचा आहे ना, जोडीला काही घेऊ नका. फक्त चहा आणि त्याच्याबरोबर हेल्दी स्नॅक. तिसरी गोष्ट तिसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट म्हणजे काय, क्रेविंग झाली, खूप काहीतरी खाण्याची चव आली आहे, किंवा पाऊस येतोय, भजी खाऊ वाटलीत, किंवा मी आत्ताच 2 वाजता जेवण केलंय, मला 3 वाजता काहीतरी चटपटीत खाऊ वाटते, असं खाऊ वाटतंय, ह्या खाण्याची क्रेविंग होतीये ना, तर सगळ्यात पहिल्यांदा आठवण कुणाची काढायची? पाण्याची आणि चालण्याची.
1 ग्लास 2 ग्लास पाणी प्यायचं, 10-15 मिनिट चालायला जायचं, आपलं लक्ष त्या गोष्टीवरून डायव्हर्ट करायचं. बघा किती फायदा होतो. आपल्या पोटामध्ये ते अनहेल्दी गोष्ट गेलीच नाही, जास्त तळलेलं जास्त गोड पदार्थ गेलाच नाही, तर आपलं वजन कसं वाढणार. उलट पाणी पिऊन आपली बॉडी पण हायड्रेट झाली आणि आपण चालायला घेऊन आपल्या कॅलरीज पण जळायला. बरोबर आहे का नाही. त्यामुळे जर तुम्हाला क्रेविंग झाली तर पहिल्यांदा आठवायचंय ते म्हणजे आठवायचंय पाण्याला. आता चौथी गोष्ट, थोडंसं इकडचं तिकडचं तिकडचं चार बाजूचं थोडंसं थोडंसं राहिलेलं आहे घरात चुटूरपुटूर, म्हणून सगळं जेवण झालेलं आहे. थोडंसं इथं अर्ध्या वाटीत एवढं एवढं राहिले ते खाऊन घेते. परत एक चपाती राहिलेली शिळी, जाऊ दे ती पण घालते पोटात. परत थोडंसं काहीतरी कोणीतरी आणलेलं पाहुण्यारावळ्यानं मिठाई आहे, ती आहे बाई वेस्ट जाईल खाऊन घेते. हे थोडं 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 जे आधी मध्ये आपल्याला खायची सवय असते ना, चुटूर आधी मध्ये खाण्याची सवय असते ना. आता क्रेविंग वेगळं, क्रेविंग वेगळी असते. क्रेविंग स्पेशल गोष्टीची क्रेविंग होते. आणि घरात असलेल्या एक्स्ट्राच्या गोष्टी आपण जे खातो अधून मधून, ह्या गोष्टी वेगळ्या असतात. ह्यानं सुद्धा वजन वाढतं. फिक्स टायमिंग ठेवायचा आपल्या जेवणाचा. आपलं सकाळचं नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, स्नॅक, हे काय खातो ना ह्याचं टायमिंग फिक्स ठेवायचं. ही जर गोष्ट तुम्ही फॉलो केली ना तर तुमचं वजन नक्की कमी होणार. आता 5वं पथ्य आहे ते म्हणजे बसून न राहणं. मोबाईल बघायचा आहे ना, चालत बघा. काय मोबाईल मध्ये करायचंय ना, चालत करा. जिन्या आपले लिफ्टनं जायचंय ना, नाही जायचं. 5व्या असो 6व्या मजल्यावर असो, चालत जावा. चढायचंय ना, चालत जावा. दुकानात जायचंय, दुकानात जायचंय ना, चालत जा. सगळीकडे चालत जा. अजिबात सुद्धा कशाचा म्हणतो ना आपण एका जागी बसून राहणं. फरशा पुसा, भांडी घासा, घरातली कामं करा, पण कंटिन्यू ऍक्टिव्ह राहा. आळशी झाला ना वजन वाढणार. दुपारची झोप, खूप जणांना दुपारच्या झोपेची मला क्वेश्चन येतात. हे बघा, रात्री जर पूर्ण झोप झाली नसेल तर दुपारचं झोपणं गरजेचं आहे. मी 10 वर्ष झाली दुपारची झोपते, रात्रीची झोपत नाही. त्यामुळे तुमच्या शरीराला 7 ते 8 तासाची झोप असणं खूप गरजेचं आहे. तुमची बॉडी हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे. शरीराला पाण्याची गरज आहे. पाण्याची गरज भागली पाहिजे. शरीराला चालण्याची गरज आहे, व्यायामाची गरज आहे, ती झाली पाहिजे. शरीर ऍक्टिव्ह राहणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यानं की कार्टिसोल हार्मोन वाढतं आणि आपली चरबी वाढत जाते, ती म्हणजे आपलं स्ट्रेस. तो स्ट्रेस तुम्ही कमी केलात ना, ऑटोमॅटिक तुमचा या सगळी 5 पथ्य फॉलो केल्यानंतर तुमचं गॅरंटीड, हा शब्द मी वापरायचा नसतो युट्यूबवर, हा तुम्ही स्किप करा. तर हा तुमचं, तुम्ही हे पथ्य फॉलो केले ना तर तुम्ही बघा तुमच्या वजनामध्ये हळूहळू हळूहळू फरक होत जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचंय. आणि व्हिडिओ आवडला ना तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचंय. बाकी थँक्यू, बाय बाय.